नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पाहूया बघा, नवीन निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाची माहिती पाहू शकता बघा, बँकेचे नवीन रूल. आता बघा, बँकेचे नवीन रूल ह्या ठिकाणी त्या संदर्भाची काय माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी हा खूप व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे बघा, महिलांना डोकेदुखी. तर बघा, सर्व महिलांना या ठिकाणी डोकेदुखी ठरलेली आहे. बँकेचे जे काही नवीन रूल आहेत त्या नवीन रूलांमुळे, नवीन जे काही नियम आहेत त्या नियमांमुळे बँकेमध्ये महिलांना या ठिकाणी डोकेदुखी ठरत आहे. तर त्याची काय माहिती ती देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा. तर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी थेट इशारा दिलेला आहे. कोणाला इशारा आहे ते देखील आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्व माता भगिनींनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या अगदी बारीक छोट्या अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळत असतात. तर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका. तर बघा, बँकेचे नवीन रूल काय आहेत, महिलांना डोकेदुखी ठरत आहेत त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी थेट इशाराच या ठिकाणी दिलेला आहे. तर त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो आणि नेहमी खरी पाहत असतो. तर पाहू शकता, संपूर्ण पुरावा तुमच्यासमोर आहे. पुरावा बघा काय सांगतो आपल्याला. बघा, लगेच बॅलन्स चेक करा. लाडकी बहीण योजनेचे बँक खात्यात जमा झालेले पैसे अचानक कट झाले. तर बघा, महिलांना मोठे डोकेदुखी या ठिकाणी ठरताना आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता बघा, लगेच बॅलन्स चेक करा. बघा, तुम्हाला 3,000 रुपये आलेले असतील तर लगेच तुमचं बॅलन्स देखील चेक करत राहा. महिलांना वाटतंय की आमच्या अकाउंटला आहेत, आम्ही राहू देऊ. तर बघा, ते जे काही बँक बॅलन्स आहे, ते जे काही आलेले पैसे ते चेक करत राहा, ते बरोबर आहेत किंवा नाही, 3,000च आहेत किंवा नाही ते चेक करत राहा. कारण बघा, लाडकी बहीण योजनेचे बँक खात्यात जमा झालेले पैसे अचानक कट झालेले आहेत. त्यामुळे सर्व महिलांना ह्या ठिकाणी डोकेदुखी जी आहे ती त्या ठिकाणी ठरताना आपल्याला पाहायला मिळते. तर बघा, 3,000 संदर्भाची महत्त्वाची माहिती काय ती आपण पुढे पाहूया. संपूर्ण माहिती बघा अशा पद्धतीचे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बहिणींसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सरकारच्या सूचना असतानाही बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कट केल्याचं समोर आलं आहे. बघा, अनेक बहिणींचे पैसे या ठिकाणी कट केलेले. तुमचे देखील पैसे कट झालेले आहेत का? तर तुम्ही ह्या ठिकाणी बघा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही, तुम्ही डिटेलमध्ये सांगा. जर तुमचे पैसे कट झाले असतील तर तुम्ही फक्त हो लिहून पाठवा आणि तुमचे पैसे कट झाले नसतील तर तुम्ही नाही लिहून पाठवायचे. आणि ज्या महिलांना, ज्या भगिनींना वाटत असेल की त्या डिटेलमध्ये सांगू शकतात, म्हणजेच काय, तर तुमचे 3,000 रुपये आले होते, 3,000मधून तुमचे किती 1,500 कापलेत, 1,000 रुपये कापलेत किंवा 500 रुपये कापलेले आहेत, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. म्हणजे सर्वांना या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती देखील कळून जाणार आहे. तर तुमचे पैसे कापलेले आहेत किंवा हो किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि ज्या बहिणींना, ज्या माता भगिनींना वाटत असेल की आम्ही डिटेलमध्ये देखील त्या ठिकाणी सांगू शकतो, तर ते डिटेलमध्ये देखील सांगू शकता. म्हणजेच तुमच्यासोबत जी काही घडलेली परिस्थिती आहे ती खूप वाईट आहे. तुम्हाला सरकारने दिलेला पैसा आहे, तो पैसा बँकांना कापू नये असे आदेश असताना देखील बँकांनी कापलेले आहे. मी तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सरकारने दिलेले आदेश जे आहेत ते दररोज सांगत असतो. सरकार काय काय आदेश देत असतं, तर बँकांना सरकारने आदेश दिलेले होते. लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते एका ठराविक उद्देशासाठी देण्यात आलेले आहेत. महिलांचा त्या ठिकाणी आर्थिक विकास व्हावा, महिला सक्षमीकरणासाठी, महिला बळकटी करण्यासाठी त्या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत ते देण्यात आले होते. महिलांना स्वतःचं काहीतरी करता यावं ह्यासाठी हे पैसे देण्यात आले होते आणि हे पैसे बँकांनी कापून घेतलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे लिहून पाठवू शकता. आपला चॅनल तुमच्यासाठीच आहे. तुम्ही तुमचं कमेंटमध्ये तुमचं मत त्या ठिकाणी मांडू शकता. पुढे बघा, सरकारने पैसे दिले पण बँकेने पैसे कट करून घेत असल्याचे अनेक लाडक्या बहिणींनी तक्रारी केल्या आहेत. बघा, तक्रारी देखील आहेत. तक्रारी असल्यामुळेच या ठिकाणी व्हिडिओ आपण बनवतोय. बघा, अनेक महिलांना पैसे कट झाल्याचे मेसेजसुद्धा आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत अशा सूचना असतानाही ही अनेक बहिणींच्या खात्यातले जे काही पैसे ते कट झाल्याचं समोर आलं आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सूचना देण्यात आलेल्या आहेत बँकांना की पैसे कट करू नका. अशा सूचना असताना देखील सरकारचं न ऐकता बँकांनी पैसे कट केलेले आपल्याला पाहायला मिळते. सरकारने पैसे दिले पण बँकांनी पैसे कट करून घेत असल्याचे अनेक लाडक्या बहिणींनी तक्रारी केलेल्या आहेत. अनेक महिलांना पैसे कट झाल्याचे मेसेजसुद्धा आलेले आहेत. तर काही बँकांकडून बहिणींना वेगळीच उत्तरं दिली जात आहेत. आता वेगळीच उत्तरं काय दिली जात आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. वेगळीच उत्तरं दिली जातात. बघा, सरकारकडून सूचना असतानाही लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत अशा सूचना असतानाही अनेक बहिणींच्या खात्यातले पैसे कट झाल्याच्या समोर आलेलं आहे. त्यामुळे अनेक बहिणींची निराशा झालेली आहे. तुमची देखील निराशा झाली का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निराशा लिहून पाठवू शकता. तुमची निराशा झालेली आहे का? कारण पाहू शकता बघा, बहुतेक माता भगिनींचे या ठिकाणी पैसे जे ते कट झाले, तुमचे कट झाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून
लिहून पाठवा. कट झाले नसतील तर बिनधास्तपणे नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. पुढे पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेत फसवणूक देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कशा पद्धतीने ते देखील आपण पाहूया बघा. लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. एक बँक अकाउंट 30 वेगवेगळ्या आधार कार्डशी जोडून लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचा आरोप होतो. बघा आता या ठिकाणी जर आपण पाहिलं 30 वेगवेगळे आधार कार्ड जर या ठिकाणी दिले गेले आहेत, म्हणजेच 30 महिला आहेत, त्या 30 महिलांना योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आहे. कारण आपण पाहिलं असेल पोर्टलवर आपण ज्यावेळेस अर्ज करण्यासाठी जातो, पोर्टलवर आपण ज्यावेळेस अर्ज करण्यासाठी जातो त्यावेळेस जर तुम्ही एक वेळेस आधार कार्ड क्रमांक दिलेला असेल तर पुन्हा तो आधार कार्ड क्रमांक सबमिट होत नाही. त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला येतं आधार कार्ड क्रमांक ऑलरेडी सबमिटेड. आधार कार्ड क्रमांक त्या ठिकाणी अगोदरच रजिस्टर्ड आहे, अगोदरच नोंदवलेला आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता 30 जर या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक जर त्या ठिकाणी दिलेले असतील तर 30 महिलांना या योजनेपासून त्या ठिकाणी वंचित राहावं लागलेलं आहे. तर बघा तुमचे अर्ज भरले गेलेले आहेत का, तुमचा अजूनही अर्ज भरला जातोय किंवा नाही, किंवा तुम्ही अर्ज भरलेले आहेत का. जर तुम्ही अर्ज भरलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी हो लिहून पाठवा आणि ज्या महिलांनी अजूनही अर्ज भरले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे. सर्व महिलांसाठी ही माहिती आहे, सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्यायची आहेत. सर्वांसाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे. तर बघा 30 वेगवेगळ्या आधार कार्डशी जोडून लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. खारघरमधील महिला पूजा महामुनी यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून भामट्यानं फसवणूक केली. त्याची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. अर्ज वारंवार भरूनही दाखल होत नसल्याने बघा अर्ज वारंवार महिला भरत असतात परंतु त्यांचे अर्ज दाखल होत नाही. बहुतेक महिला कमेंट बॉक्समध्ये देखील सांगतात. त्यांनी याची तक्रार स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यानंतर भामट्यानं फसवणूक केल्याचं समोर आलेलं बघा. तपास केल्यानंतर त्या ठिकाणी समोर आलेले आहे साताऱ्यामधील जाधव नावाच्या व्यक्तीनं पत्नीच्या नावे एक नव्हे तर 30 अर्ज भरल्याचं समोर आलेलं आहे. बघा एकाच व्यक्तीने म्हणजेच एकाच महिलेचे या ठिकाणी 30 अर्ज भरलेले आहेत. वेगवेगळे आधार कार्ड वापरून 30 अर्ज भरलेले आहेत आणि ते 30 अर्ज भरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे 30 महिलांना या ठिकाणी योजनेचा लाभ घेता आलेला नाही. 29 महिलांना, एक तर त्यांचा आहे परंतु 29 महिलांना योजनेपासून त्या ठिकाणी वंचित राहावं लागलं आपण असं म्हणू त्या ठिकाणी शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळते. बँकांकडून देखील पैसे कट केले जात आहेत. सूचना आहेत सरकारच्या की बँकांनी पैसे कट करू नये. लाडक्या बहीण योजनेचे तर खास करून करूच नये कट. अशा पद्धतीच्या सूचना असताना देखील बँकांनी पैसे कट करून घेतलेले. तुमचे किती रुपये कट झालेत किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहूया. महिलांसाठी डोकेदुखी जी ठरत होती ती आपण पाहिलीच आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती काय, तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या ठिकाणी थेट इशाराच दिलेला आहे. काय माहिती ती आपण पाहूया. तर बघा थेट इशाराच्या पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. बघा लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. तुरुंगात टाकू CM शिंदेंचा थेट इशारा. तर बघा माननीय मुख्यमंत्री यांनी ह्या ठिकाणी थेट इशाराच दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेमधील जो काही गैरप्रकार आहे तो खपवून घेतला जाणार नाही आणि जर असं कोणी करत असेल तर त्यांना थेट तुरुंगात टाकू असा देखील इशारा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेला आहे. पुढची माहिती बघा या ठिकाणी पाहू शकता. लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हणाले की या योजनेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी आहे. बघा ही योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी आहे आणि यात कोणीही भ्रष्टाचार केला तर तो खपवून घेतला जाणार नाही. आरोपींना थेट तुरुंगात टाकले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलेले आहे. तर मुळे या ठिकाणी पाहू शकता थेट इशाराच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.